धाराऊ, काय व काय झालं? येसूबाई दिसल्या कुठे? असतील की तीच कुठंतरी बघा. तर शोधलं आम्ही सगळीकडे, पण कुठंच नाही दिसल्या. आव दिसत्याल, आपल्या माणसाचं माग लागतो लगेच. धाराऊ सांग ना. का जरा बायको दिसली नाही का वाऱ्या हुऱ्या होताय? धाराऊ, अव ते कावेरी बाईसनी भेटायला गेल्यात. कावेरीबाईंना भेटायला? वय कावेरीबाई, आम्हाला तुमची मदत हवी. आपण आज्ञा करावी राणी साहेब. कावेरीबाई, आम्ही आज्ञा करावी आणि तुम्ही ती पाळावी असं काही नाही. तुम्हालाही ते अंतःकरणापासून वाटलं पाहिजे. अंतःकरणापासून वाटतंय मला. कसं आहे, अनाजी पंत गुन्हेगार आहेत हे आम्ही तुम्हाला नव्याने सांगायला नको. जी, अनाजी पंतांच्या सर्व मसलती तुम्ही ऐकलंय. पंतांनी जे काही केलं ते सगळं तुम्ही बघितलंय, बरोबर? जी राणी साहेब. परंतु कावेरीबाई, होतं कसं की जेव्हा अटीतटीची वेळ येते तेव्हा फार थोडी माणसं निश्चयाशी टिकून राहतात. तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहावं हेच सांगण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. मी टिकून राहीन राणी साहेब. राजांच्या भल्यासाठी मी कित्येकदा जगदीश्वराला नवस बोलले, कित्येकदा महापूजा बांधली. त्या सर्व गोष्टी आम्हाला ठाऊक आहेतच आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला उद्या दरबारात बोलावणार आहोत साक्ष देण्यासाठी. तुम्हाला साक्ष द्यायची आहे आणि तीही तुमच्या पतीच्या विरुद्ध. तुमच्या साक्षीनं निवाड्याच्या अनेक गोष्टी ठरणार आहेत. तुम्ही निश्चिंत राहा. परंतु उद्या दरबारात तनाजी पंतांना बघितल्यावर विचार बदलला तर? बदलणार नाही. आणि का बदलणार नाही तर त्यांना नाही, पण मला स्वराज्याची किंमत कळली. थोरल्या महाराजांनी इथल्या मातेला दिलेला सन्मान मी विसरू शकत नाही. कावेरीबाई, या रायगडाच्या सावलीत राहून मला एक गोष्ट कळली आहे. आपल्या नवऱ्यापेक्षा राजा मोलाचा, आपल्या कुंकवापेक्षा लढाई जिंकून आल्यानंतर उधळलेला गुलाल महत्वाचा, आपल्या संसारापेक्षा स्वराज्य मोलाचं. स्वराज्य अबाधित राहिलं पाहिजे. राणी साहेब, अटीतटीच्या वेळेला मी कच खाणार नाही, ठणकावून सांगेन. कावेरीबाई, आम्ही आमचं कर्तव्य करू. तुम्ही कुलमुक्त्यार म्हणून तुमचं कर्तव्य करा. कितीही कठोर निर्णय घ्यावा लागला तरी स्वराज्य हितासाठी तो घ्या. याचा सगळ्यात मोठा आनंद थोरल्या महाराजांच्या आत्म्याला होईल. निर्धास्त राहा तुम्ही. आम्हाला कौतुक वाटतं तुमचं. या घराचा अनाजी पंतांनी घालवलेला आप तुम्ही राखलात. येतो आम्ही. राणी साहेब, राणी साहेब. या कविराज, आम्ही सुद्धा राणी साहेबांना शोधतो आहोत. तुमचं काही काम होतं त्यांच्याकडे? जी, राणी साहेबांना काही कागदपत्र हवी होती, ती घेऊन आलोय. द्या, आम्ही देऊ. कसली कागदपत्र आहेत ती? उद्याच्या निवाड्याच्या संदर्भातली आहेत. एकूणच जोरदार तयारी सुरू आहे तर. जी, आणि उद्याचा निवाडाही गुंतागुंतीचा आहे. तो तर आहेच. शिवाय आपणच सांगितलं होतं पुराव्याशिवाय आरोप करू नका म्हणून. इसलिए ये तैयारिया. कविराज, आता आमची खात्री पटली. राणी साहेब हा निवाडा समर्थपणे पार पाडणार. जी, राजन आज्ञा असावी.
सूर्याजी निकम आणि बापूजी माळीला तुम्ही ओळखत होतात? जी राणीसाहेब, आपल्या गडावरच होते ते. जी राणीसाहेब. त्यांच्या बोलण्यातून कधी एखाद्या कारभाराचं नाव आलं होतं का? नाही. ते फार सावध होते राणीसाहेब. त्यांनी आम्हालाही कधी कळू दिलं नाही. पन्हाळ्यावर काही लोक सामील होती. सोमाजी नाईक, बंकी, त्यांचा मुलगा राजांच्या वाईटावरच होते. असं. बापूजी आणि सूर्याजीला मारल्यानंतर त्या मारणाऱ्याचीही हत्या झाली होती, बरोबर? जी राणीसाहेब. एखाद्या कारभाराचं गडाखाली जाणं येणं, किंवा बापूजी आणि सूर्याजी गडाखाली जात होते? जी राणीसाहेब, ते अधूनमधून जात होते. अगं बाई, तुम्ही आम्ही बघितलंच नाही. पण आम्ही मात्र बघत होतो. आम्ही कामात होतो. राणीसाहेब, चला, उशीर झालाय, थाळा घ्या. राजे, नको आम्हाला. अहो, तुमच्या बरोबर थाळा घेता येईल म्हणून आम्ही तुम्हाला शोधत होतो. तुम्ही जेवून घ्या, आम्ही थाळा घेणार नाही, किंवा घेतला तर उशिराने घेऊ. तुम्ही जेवून घ्या. ठीक. तुम्ही काय करता इथं? हिऱ्या मारतोय. अहो, किती वाढूळ झालाय. झोपा की आता. दाराऊ बायको काम करते आमची. अजून जेवली नाही. मग माझी तुम्ही बी जेवला नसाल. कसं जेवणार? नाही म्हणतात. थांबा, म्या बघतो. अगं बाई 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 बाई, काही काम म्हणाव ग काय? हा, समधी जग दुनिया जेवून खाऊन झोपली तरी बी अजून तुम्ही जाग्याच. बस झालं काम. आवरा आता आणि जेवून घ्या. ते आम्हाला नको सांगूस. बाहेर फेऱ्या मारणाऱ्यांना सांग. म्हणावं, झोपा आता, विश्रांती घ्या जरा. विश्रांती घ्या हे वाटतंय का मनाला? तूच सांग बरं त्यांना. हवं कसं सांगू झोपा म्हणून? हा, उपाशीपोटी झोप लागल का? म्हणजे राजे अजून जेवले नाहीत? अव, महालातली समधी माणसं ताटकळल्यात. ए बाई, ये ग, थाळा लाव.
खाऊन घ्या घास घास. राज, या तुम्ही बी. बसा आणि खा. आलंच म्या. राजे, चुकलंच आमचं. तुम्ही जेवला नाहीत हे आमच्या ध्यानातच आलं नाही. चुकलंच. आता त्याची भरपाई कशी करणार तेवढं सांग. कशी भरपाई करावी अशी अपेक्षा आहे. पोटभर खाऊन खाल. होशियार! होशियार! राजे, तुम्ही आता विश्रांती घ्या. जा तुम्ही. येसू, तुम्ही नाही आराम करणार? आलोच आम्ही. येसू, खरं तर तुमच्या बरोबर जेवणं हा केवळ एक उपचार होता. स्वराज्य हितासाठी तुमची घालमेल बघूनच आमचं पोट भरलंय. सुवेरा मातोश्रींच्या सही शिक्क्याचं पत्र. पुरे झाला तू. बाळराजांच्या न्याहारीचं बघा. तुम्ही एवढ्या सकाळी आमच्या महाली? जी मातोश्री, म्हटलं तुम्हाला मुजरा करावा, दर्शन घ्यावं तुमचं. सुखी भव. मातोश्री, काही बोलायचं होतं आम्हाला. कशाबद्दल? हेच, राजांना जो घातपात झाला त्याबद्दल. तुम्ही आम्हाला काही मदत करू शकता? सुनबाई, आम्ही तुमची काहीही मदत करू शकत नाही. खरं तर या सगळ्यातून तुम्ही आम्हाला दूरच ठेवा. असं कसं चालेल मातोश्री? राजांना घातपात करणाऱ्यांचा निवाडा करायचा आहे ना आपल्याला. मग तुमची मदत, तुमचा आशीर्वाद असल्याशिवाय आम्ही. साक्ष घेताय की काय आमची? वेळ पडली तर तीही घेऊ. सुनबाई, आम्हाला या सगळ्यापासून दूरच ठेवा. खरंच. मातोश्री, आत्ता टाळतो म्हणून टाळणं काही आपल्या हातात नाही.
येतो आम्ही. वहिनीसा, भालराजे, वहिनीसा, आम्ही तुम्हाला सामोरे आलो आहोत. ते आमच्या मातोश्रींची रदबदली करण्यासाठी नाही, मग कशासाठी आला? उलट आम्हाला वचन हवंय तुमच्याकडून. या प्रकरणात, या कारस्थानात जे जे कोणी सामील आहेत त्यांना तुम्ही सोडणार नाहीत. असं म्हणून एवढं धावत आलात होय? हो, द्या वचन. तुम्ही कोणालाही माफ नाही करणार. वचन. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. कोंडाजी बाबा, अजून कशा आल्या नाहीत राणीसाहेब? म्या बी तोच विचार करायला लागलो या. खरं तर राणी साहेबांना उशीर होत नाही. हो ना, पण आज झालाय उशीर. राजमान्य राजश्री राजमाता सोयरा मातोश्री साहेब येत आहेत हो. राजश्रिया विराजित सकल राजलक्ष्मी अलंकृत राजाधिराज हिंदू प्रतापशाह श्रीमन महाराज छत्रपती संभाजी महाराज. ऐकलं का? निवाड्यासाठी समधी रयत जमल्या, मंत्री जमल्यात, राणी वसाबी आलाय. पण निवाडा करणारा राणीसाहेब कुठे आल्यात? याचा अर्थ एकच देवा, घाबरल्या. दादा समोर भल्या भल्यांची बॉम्बेरी उडते. हे तसंच झालंय. मी बोललो होतो रात्री, घडलं ते सकाळी. याचा अर्थ निवाडा होणार का? निवाडा होईल कसा? आणि निवाडा होण्यासारखा आहे काय? काहीच नाही. होणार आहे दादा. परंतु काही लोकांना सवय असते उगीच जागरण गोंधळ घालायची. तंगड तोडून घेतल्याशिवाय चैन पडत नाही. तसंच हे. म्हणजे जरा कुठं काय झालं करा निवाडा, जरा कुठं काय खसपलं शोधा हुडका. अहो, डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढण्यासारखं आहे हे. बरोबर आहे. आणि हे लक्षात आलं राणी साहेबांच्या, म्हणूनच त्या अजून दरबारात हजर झालेल्या नाही. आणि आता त्या येणार पण नाहीत. आणि यायच्याच असत्या तर त्या महाराज येण्याआधीच आल्या असत्या. हो, तसा शिरस्ता आहे, पण आज तो मोडला गेलाय. त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही त्यांना. बघा बघा, दादाची बुद्धी बघा किती अफाट आहे. त्याचीच प्रचिती येते. ते झालं, पण पुरावा नसताना भर दरबारात असं उभं करायचं, भीती दाखवायची. झाली की नाही आपली धावपळ? काल शंभूराजे बोलले म्हणून समधी आज थंडाई आहे. निवाडा उरकता घेतला जाईल बघा. धाराऊ, अजून कशा गा आल्या नाहीत सुनबाई? तू महाली गेली होतीस ना त्यांच्या?
वय मला म्हणल्या हो पुढं म्हणून मी आलो, नाहीतर कधी येत नाही. त्यांच्या मागच असतो. कुठं राहिल्यात काय जाणू.